पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पिता परमेश्वराची प्रीती पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. माझा प्रिय बंधूंनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. आज आपल्याला काउन्सिलिंगच्या संबंधामध्ये माहिती असलेले शब्द आहे एम्पॅथी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिंपथी नाही एम्पॅथी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने त्या बाईच्या मताबरोबर त्या बाईच्या विचाराबरोबर तिच्या डोळ्यात बघून शांततेत तिला सांगितलं. माझ्या शब्दानंतर कोणी काय बोलायला आलं नाही का? कोणी आरोप लावायला परताला नाही का? येशूने सांगितलं मी पण काहीही शिक्षा देत नाही, काहीही न्यायनिवाडा करत नाही. हालेलुया. एक छोटासा एक वाक्य शेवट बोलले. काय बोलले? परत पाप करू नकोस. बस. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो जगाला हे जे सुंदर शिकवण आहे हे देण्यासारखा दुसरा गुरु आपल्या समोर नाही. हालेलुया. दुसऱ्याला वाचवण्यासाठी शांतता बाळगणारा येशू. हालेलुया. स्वतःच्या मरणाचा वेळ आला तेव्हा हे शांतता लावली. आरडाओरडा चालू आहे, गंभीर परिस्थिती समोर आहे. हालेलुया. या भयानक वातावरणामध्ये येशू जवळ फक्त एवढेच बोलायचं आहे. समजत नाही तू त्यांना क्षमा दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनींनो आपण हे सत्य जाणूया. हालेलुया. क्रूसावर सर्वांना क्षमा करत बसलेल्या हा येशू नंतर शिष्य लोकांना एक जबाबदारी सोपवलं. तुम्ही जगामध्ये सगळे लोक जे पश्चाताप करत आहे त्या सर्वांना तुम्ही क्षमेचा दान द्या. पित्याच्या नावाने, पुत्राच्या नावाने आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रियानो जगभर अनेक लोक एक क्षमेचा शब्द ऐकण्यासाठी वाट पाहत आहेत. अनेक आत्मा नष्ट झालेला आहे कारण त्याला एक क्षमेचा शब्द ऐकायला नाही मिळाला. कम्युनियन ते युनियन मध्ये असलेल्या लोकांचा हक्क आहे. आज तुम्ही सगळे लोक संस्कार केलेला आहे, प्रायश्चित्त संस्कार स्वीकार केलेला आहे. हालेलुया. प्रायश्चित्त संस्कार स्वीकार करणारे जे लोक आहेत त्यांना हक्काने कम्युनियन मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 येशूचा प्रेम, येशूची दया पुंसात करणाऱ्या लोकांना विशेष प्रकारे भेटत आहे. आणि तुमच्या घरातून देवाने तुम्हाला निवडले पाप कबूल करण्यासाठी, योग्य रीतीने कम्युनियन स्वीकार करण्यासाठी. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो आपल्याला हक्क म्हणून मिळण्यासाठी स्वर्गामध्ये काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नजरेसमोर आपल्याला मिळत आहे ते सर्व दया आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परम पवित्र असलेल्या परमेश्वराच्या समोर उभं राहायला कोणाला जमणार? परम पवित्र असलेल्या परमेश्वरासमोर उभं राहायला कोणाला जमणार नाहीये. हालेलुया. कोणाचाही भक्त तिकडे चालणार नाही.
तिकडे फक्त दया मात्र भेटणार. दया पाहिजे आपल्याला. माझ्या प्रिय बंधू संत फाउस्टीना यांना प्रभूने सांगितलं, मी तुला काही बोलतो हे तू दुनिया समोर पटकन जाऊन बोल. हालेलुया. जगभर तू पसरून घे. हालेलुया. एका दृष्टीने देव सांगत आहे, जाऊन सर्वांना सांग. हालेलुया. अधिकारी लोक या गोष्टीचे विरुद्ध उभं राहतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फाउस्टीनाला प्रश्न पडताय, एका बाजूने सांगत आहे जा बोला, ऐकायला पाहिजे ते लोक मन कठीण बसताय. हालेलुया. फाउस्टीना येशूला विचारताय, तू मला का मदत का करत नाही? प्रेज द लॉर्ड. उलट तिला धमकी देताय, तू माझं काम केलं नाही तर जितके आत्मा नाशातून जाणार त्या सगळ्यांसाठी मी तुला पकडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूने अशा प्रकारे का बोललं असेल? येशूने अशा प्रकारे का बोललं असेल? त्याचा पाठीमागचं कारण असे आहे. हालेलुया. मला आणि तुम्हाला आज परमेश्वर सांगत आहे, देवी दया अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी परमेश्वराने मला आणि तुम्हाला नेमलेलं आहे. हालेलुया. तुझ्या दुर्लक्षामुळे कोणाला तरी दैवी दया नाही मिळालं तर परमेश्वर तुला त्यासाठी, कारण तू आहे म्हणून तुला पकडणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रभूने सांगितलं, परमेश्वराच्या दयेचा दार कायम उघड आहे. हालेलुया. जर कोणतरी या दैवी दयेच्या दारातून आतमध्ये जायला तयार नाही तर त्यांना नीतीच्या दारामधून जावं लागणार. नीतीचं दार काय आहे? नीतीचं दार म्हणजे केलेल्या प्रत्येक पापासाठी परमेश्वराला उत्तर देण्याची जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, कोणालाही जमणार नाही. बायबल आपल्याला शिकवत आहे, परमेश्वर नीती सूर्य आहे. त्या नीती सूर्याच्या समोर उभं राहणारे लोक भस्म बनणार आहे. म्हणून आपण दया कृत्य होईल तेवढे आज करू. जिथे कुठे मन कठीण केलेला आहे, तुम्ही परमेश्वराजवळ केलेले डिवाइन मर्सी प्रेयर तुकडचं जाणार. हात जोडून डिवाइन मर्सी प्रेयर बोलत आहे. एका बाजूने दुसऱ्या बाजूने शिवी शाप देत आहे. दुसऱ्यांचं जीवन जगणे कठीण करून टाकत आहे. तर तुम्ही केलेलं देवी दयेच्या प्रार्थनेचं फळ काय होणार? प्रेज द लॉर्ड. फक्त देवी दयेची प्रार्थना करणे मात्र नाही, देवी दयेच्या जसे संत फाउस्टीना प्रेषिता झाली तसा प्रकारे आपण पण प्रेषित कृत्य करायला पाहिजे. देवी दयेचा दार अनेकांसाठी आपण उघडून ठेवायला पाहिजे. प्रियानो, असा एक दिवस जायला नको ज्या दिवशी तुम्ही एक दयेचा कृत्य केलेले नाही. अनेकांसाठी दयेचा कृत्य करायला देव परमेश्वर या जगामध्ये आपल्याला दार उघडून ठेवलेला आहे. ते आहे गरीब लोक, गरजूंद लोक, आजारी लोक, त्रासातून जाणारे लोक, पापामध्ये असलेले लोक, पापाच्या बंधनामध्ये असलेले लोक. हालेलुया. या सगळ्यांच्यासाठी प्रार्थना करायला, मदत करायला, एक स्माइल द्यायला, त्यांच्यापर्यंत पोहोचायला पवित्र आत्मा आपल्याला आज आमंत्रण देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. जमते कोणाला तरी कांद्याचं हाड डिसलोकेट होत आहे असे त्रास असेल तर
जागेवरून हालत आहे, डिसलोकेट होत आहे असे त्रास असेल तर पवित्र आत्मा त्या त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला आशीर्वादित करत आहे. स्तनाच्या वरच्या भागामध्ये खूप त्रासातून जाणारा, त्रास सहन करणाऱ्या एका बहिणीला पवित्र आत्मा आता आशीर्वादित करत आहे. अधून मधून चक्कर येऊन पडत आहे असे त्रासातून जाणाऱ्या कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. एका किडनीच्या संबंधामध्ये खूप त्रास असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. डोक्याच्या पाठीमागच्या भागामध्ये दुखणे असलेल्या एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. एकदम बेचैन पडत आहे, छातीच्या वरच्या भागामध्ये खूप त्रास आहे, एकदम बेचैन होत आहे अशा एका व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. श्वास घ्यायला खूप त्रास असलेल्या एका व्यक्तीला, जीवनामध्ये कुठे काही करता आलं नाही, मी माझं आयुष्य फुकटचं घालवलं असे स्वतःबद्दल बोलणारा एका व्यक्तीला प्रभू सांगत आहे, तू माझ्या प्रेमाचा, माझ्या दयेचा शुभ संदेश दुसऱ्यांपर्यंत पोहोचव. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो.